जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मी या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलो आणि एक मार्क या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतोय. व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि हे जे समोर जे तुम्हाला मुद्दे आहेत ते पण सुद्धा पहा. बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालय, भारताचे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालय, हा मुद्दा आजचा आहे. आणि हा मुद्दा घेण्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याच्या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. बघूया या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चार्टरद्वारे म्हणजे त्यांच्या नियमानुसार या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची त्या ठिकाणी स्थापना झाली आहे एप्रिल 1945 आणि त्याचं प्रत्यक्ष कामकाज या ठिकाणी 1946 सुरू झालं. युनोच्या अंतर्गतच या ठिकाणी हे सर्वोच्च न्यायालय काम पाहत असते. आंतरराष्ट्रीय न्यायालय त्याचं मुख्यालय 100% पोलीस भरती ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे त्या ठिकाणी मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर शहर आहे हेग आणि देश आहे नेदरलँड. या ठिकाणी लक्षात ठेवा, त्याचं मुख्यालय आहे हेग आणि नेदरलँड. बघा, या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या, एकूण न्यायाधीशांची संख्या आहे ती आहे 15 आहे आणि त्यांचा कालावधी एकूण 9 वर्षासाठी असतो. किती वर्षासाठी? 9 वर्षाचा असतो. या अधिकृत भाषा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची अधिकृत भाषा जी आहे ती आहे इंग्रजी आणि फ्रेंच. ह्या 2 भाषा आहेत इंटरनॅशनल त्या ठिकाणी कोर्टच्या. लक्षात ठेवा, अधिकृत भाषा. आपण कोणते मुद्दे पडले? आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी, हे या ठिकाणी कोणत्या देशात आहे, नेदरलँडमध्ये आहे. स्थापना कधी झाली? 1945 झाली आणि प्रत्यक्ष कामकाज कधी 1946 ला. ह्याच्यावरती 100% प्रश्न स्पर्धा परीक्षेला पडतो. या त्याच्या पुढे आपण त्याच्यानंतर येऊ आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. त्या सर्वोच्च न्यायालयात दुसरे नाव आहे सुप्रीम कोर्ट आणि हे न्यायालय भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? दिल्ली या ठिकाणी. या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 झाली. पण ह्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती? लक्षात ठेवायचं, 1 ऑक्टोबर 1937 ला भारत सरकारचा 1935 चा जो अधिनियम आहे त्यानुसार या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती. लक्षात ठेवायची सुप्रीम कोर्टची. आता फक्त यातच मुद्दा बघा, या सर्वोच्च न्यायालयाचे आणि सुप्रीम कोर्टचे जुने नाव काय होते तर या ठिकाणी फेडरल कोर्ट ऑफ इंडिया असे या सर्वोच्च न्यायालयाचे जुने नाव होते. सुप्रीम कोर्टचे जुने नाव काय होते? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. लक्षात ठेवा सर्वांना. त्यानंतर खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आता चालू घडामोडीमुळे सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि याच वर्षी न्यायाधीशांची संख्या वाढलेली आहे. संख्या आधी यांची होती, न्यायाधीशांची संख्या आधी होती 34. 33 + 1 किती होती? 34 होती. पण आता या न्यायाधीशांची संख्या वाढलेली आहे. 37 + 1 म्हणजे 38. म्हणजे 37 आहेत ते न्यायाधीश आहेत आणि 1 जे आहेत ते सरन्यायाधीश आहेत. म्हणजे एकूण संख्या केलेली आहे 38. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली त्यावेळी सुप्रीम कोर्टमध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या किती होती? फक्त 8 होती. किती होती? 8 होती. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, पहिले सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश जे होते ते होते न्यायमूर्ती हिरालाल कानिया. सारखा प्रश्न विचारला स्पर्धा परीक्षेला. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती हिरालाल कानिया होते. आता त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पहिली महिला सरन्यायाधीश आतापर्यंत या भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आतापर्यंत या ठिकाणी एकही महिला त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. लक्षात ठेवायचं, 100% प्रश्न पडतो. पण कधी पेपरमध्ये हा सुद्धा पर्याय असतो. पण ह्या कोण होत्या? न्यायमूर्ती प्रतिमा बीबी. तर सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश, मी सरन्यायाधीश बोलत नाही, पहिल्या महिला न्यायाधीश तर त्या कोण होत्या? न्यायमूर्ती प्रतिमा बीबी. लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरती 100% प्रश्न पडतो. कलम खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कलम. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज राज्यघटना कलम 124 ते 147. त्यानंतर भाग 5 मध्ये त्या ठिकाणी त्याचा अनुवाद आहे. लक्षात ठेवायचं, कलम सुद्धा या ठिकाणी पडतात. 124 ते 147 सर्वोच्च न्यायालय भाग 5 मध्ये. त्यानंतर आता करंटचा 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आता कोण आहे तर सूर्यकांत शर्मा हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे सुप्रीम कोर्टचे मेन सरन्यायाधीश कोण आहे? सूर्यकांत शर्मा हे लक्षात ठेवायचं.
त्यांची निवड, राजीनामा हे राष्ट्रपतीकडून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असतात. लक्षात ठेवायचं वयाच्या 65 वर्षापर्यंत ते आपल्या आपल्या पदावरती राहू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती सुद्धा 100% प्रश्न पडतो. या समजते का? या ठिकाणी आपण पहिला आताचा मुद्दा भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टची आपण या ठिकाणी माहिती बघितली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे तर या ठिकाणी नेदरलँडमध्ये हेग मध्ये आहे. भारताचे सुप्रीम कोर्ट कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे. चला पुढचा मुद्दा पाहूया. मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट याची पण सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघत आहे. सगळ्यात मेन मुद्दा हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे 50व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणून महेशचंद्र त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे. यासाठीचा हा व्हिडिओ होता आणि हे सगळं या ठिकाणी आपण पाठीमागची माहिती या कारणासाठी बघितली. समजते का? बघा, मुंबई उच्च न्यायालय माहित असणं गरजेचं आहे. याची स्थापना झाली 14 ऑगस्ट 1862. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार या मुंबई उच्च न्यायालय किंवा 3 उच्च न्यायालय भारतामध्ये स्थापन झाले होते. पहिले म्हणजे भारतातील पहिलं न्यायालय जे आहे ते कलकत्ता न्यायालय लक्षात ठेवायचं. दुसरं जे आहे ते मद्रास आहे आणि तिसरं जे आहे ते कोणतं आहे बॉम्बे हायकोर्ट आहे. समजते? आत्ताच काय आहे मुंबई उच्च न्यायालय. पहिले त्या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट होतं, त्याचं नामांतर 1995 ला केलं गेलं. या ठिकाणी काय केलं मुंबई उच्च न्यायालय. पुढे बघा, या ठिकाणी पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजे इंग्रज, त्यावेळी इंग्रज त्या ठिकाणी होते, तुम्हाला माहिती पण आहे. पहिले मुख्य न्यायाधीश या ठिकाणी इंग्रज कोण होते? सर मॅथ्यू सॉसे या ठिकाणी हे आहेत पहिले मुख्य न्यायाधीश. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश. या ठिकाणी पुढला प्रश्न जो आहे, पहिले भारतीय म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई हायकोर्टचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? याचं उत्तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली किंवा व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करा. चॅनलला त्या ठिकाणी 100% तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. या ठिकाणी मुंबई हायकोर्टची पहिली महिला न्यायाधीश, त्याच्यावरती सारखा प्रश्न पडला, सारखा सवाल पडला. या मुंबई हायकोर्टची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण होते? त्यांचं नाव आहे सुजाता मनोहर. यांनी काम पाहिलं 1994. 1994 ला. आतापर्यंत भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय किती आहेत? 25 उच्च न्यायालय. सारखा प्रश्न पडतो याच्यावरती. आणि भारतातील शेवटचं उच्च न्यायालय कोणते तर कोणते आहे? हैदराबाद. याची निर्मिती 2019 झाली. लक्षात ठेवा. बघा, मुंबई उच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय याची उच्च न्यायालयामध्ये कलम 214 ते 230 आणि भाग 6 मध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहे उच्च न्यायालय संदर्भात. आणि शपथ म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांना शपथ देतात कोण? राज्यपाल. आणि ते वयाच्या 62 वर्षापर्यंत आपल्या त्या ठिकाणी पदावरती काम करू शकतात. लक्षात ठेवायचं. आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी देत असतात. आणि इथं बघा काय या ठिकाणी महत्वाचा मुद्दा, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? महेशचंद्र त्रिपाठी. यापूर्वी होते प्रभारी कोण होते? रवींद्र घुगे. रवींद्र घुगे या ठिकाणी होते. लक्षात ठेवायचं. खूप महत्वाचा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.